नमस्कार मंडळी, स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये. मंडळी, व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की वारंवार एखाद्या नंदीला पुढे चर्चेत आणणं हा आपल्या चॅनलचा उद्देश नाही. कारण ग्रामीण जीवनावरती प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबातल्या प्रत्येक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या नंदीला चर्चेत आणणं आणि या क्षेत्रातले प्रत्येक प्रश्न, ग्रामीण भागातले प्रत्येक प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा खऱ्या अर्थानं माझ्या चॅनलचा आणि व्हिडिओचा उद्देश आहे. परंतु सध्या बैलगाडा क्षेत्रामध्ये एका चर्चेला प्रचंड मोठ्या प्रमाणात उधाण आलंय. ते म्हणजे बकासूर, विठ्ठल ड्रायव्हर बुधकर. रणजित सरांकडे एवढे पैसे कुठून आले? त्यांनी सर्जा का विकत घेतला? विठ्ठल ड्रायव्हर बकासूर यांच्यात फूट नेमकी कशामुळे पडली? अशी अनेक कारणं आहेत आणि ह्या सगळ्यांची उत्तरं देणं म्हणजे आजच्या व्हिडिओचा माझा उद्देश आहे मित्रांनो. मुळात विठ्ठल ड्रायव्हर आणि रणजित सर नेमके कशामुळे एकत्रित आले याच्या मागचं कारण फक्त एवढंच आहे की बकासूर. बकासूर या बैलानं अनेक लोकांना दिवाणं करून सोडले. म्हणजे अक्षरशः त्याच्या अनेक फॅन निर्माण झालेत. म्हणजे एखादा गावठी बैल येतो आणि अनेक बैलांना मागं सारून स्वतःचं एक वेगळं स्थान त्या क्षेत्रामध्ये निर्माण करतो. ही खरं तर एक मोलाची बाब आहे. कारण जातिवंत खिल्लार, जातिवंत म्हैसूर बैल येतात, पळणारी बैल असतात, ती टिकून राहतात, पळतात, स्वतःच्या मालकाचं स्वतःचं नाव करतात. परंतु हे गावठी वासरू आहे, गावठी बैल आहे आणि त्याला खऱ्या अर्थानं महादेवाचा आशीर्वाद असावा तो प्रत्येकच नंदीला असतो. पण त्याच्यामध्ये कुठलेही गुण नसताना त्यानं अनेक गोष्टी मिळवल्या. आता ह्या गोष्टी इथपर्यंतच थांबवून मूळ विषयाला हात घालतो. तर मंडळी, रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल नाना यांचं कनेक्शन नेमकं काय? तर बकासूरच्या प्रेमामुळं रणजित निंबाळकर सर हे क्षेत्रामध्ये आले आणि रणजित निंबाळकर सर अनेक बैलगाडा शर्यतींना जाऊ लागले. सासवड फाटीवरती मध्यंतरी एक मैदान झालं होतं आणि त्या मैदानामध्ये रणजित निंबाळकर सरांचे 30,000 हरवले आणि ते विठ्ठल ड्रायव्हर बुधकर यांना सापडले. सध्याच्या घडीला 30,000, 3,000 किंवा 30 रुपये जाऊ दे, 3 रुपये जरी पडले ना तर कुणीही देत नाही. आणि हे तुम्ही कटू सत्य कधीच नाकारू शकत नाही मंडळी आणि मायबाप. परंतु विठ्ठल ड्रायव्हर बुधकर यांनी 30,000 रुपये मोठ्या मनानं त्या माणसाचे त्यांना देऊन टाकले. इतकी प्रामाणिक माणसं या समाजामध्ये फार कमी आहेत. आणि मग ह्या गोष्टी रणजित सरांना भावल्या आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी त्यांना इर्टिगा गाडी भेट दिली. परत त्यांचा एक अंतर्गत नातं निर्माण झालं, जे घरगुती नातं आहे. आता ह्या प्रत्येक गोष्टी समाजासमोर आणणं फार महत्त्वाचं नसतं. कारण एखाद्या गोष्टीचा बाऊ करणं हे सुद्धा तेवढं मला महत्त्वाचं वाटत नाही. आणि मग याच्यानंतर झालं असं की रणजित सरांना ह्या बैलगाडा क्षेत्राचा नाद लागला. त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की आपणही बैल घ्यावा, आपणही नाद करावा. आणि साहजिक आहे, फक्त जुन्या जाणत्या माणसांना किंवा जुन्या शेठ लोकांनी किंवा ज्यांची फक्त जुनी बैल आहेत, जुन्या बैलांचे जे मालक आहेत, त्यांनीच हा नाद करावा का? तर अद्याप नाही. मला वाटतं तुम्ही, मी, प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराने हा नाद केला पाहिजे आपापले व्यवसाय सांभाळून. तसंच तो माणूस स्वतःचा व्यवसाय सांभाळतोय आणि त्याच्यानंतर तो नाद पूर्ण करतोय. मग रणजित सरांनी गौतम यांकडून सर्जा विकत घेतला 61 लाखाला. त्याच्यानंतर आदत सुंदर विकत घेतला समीर भाईंकडून. तो 21 लाखाची खरेदी त्यांनी केली आणि ते स्वतःचा नाद जोपासतायत. परंतु विठ्ठल ड्रायव्हर बुधकर यांच्या घरी त्यांनी जो गोटा बनवलाय त्या गोट्यावरती बकासूरला एक वेगळी जागा त्यांनी तिथं ठेवली. म्हणजे मला असं वाटतं की बाबा, रणजित सरांना जर बकासूर आणि विठ्ठल नाना यांच्यामध्ये फूट पाडायची असती तर त्यांनी एवढ्या गोष्टी केल्या नसत्या कदाचित. म्हणजे बैलगाडा क्षेत्रामध्ये एखाद्या ड्रायव्हरचा विमा काढणारा तो पहिला माणूस असेल. मला त्या माणसाची बाजू घेऊन अजिबात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं नाही. परंतु मला फक्त एवढंच सांगायचं की बाबा, एखादा माणूस एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या गरीब माणसाला वर आणत असतो, त्यावेळी त्याचं हित असू द्या, त्याचा स्वार्थ असू द्या, त्या लाख भानगडे असतील. परंतु एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातला माणूस ज्यावेळी पुढं सरसावतोय, मंडळी, ह्या सृष्टीचा एक नियम आहे. जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आला आणि गरीब म्हणूनच मेला तर ते सगळ्यात मोठं पाप आहे. परंतु तर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आला आणि या विश्वाच्या पाठीवरून जात असताना मनानं, संपत्तीनं श्रीमंत होऊन गेला तर खऱ्या अर्थाने हे तुमचं सगळ्यात मोठं यश आहे.
मग ह्या माणसानं फक्त गरिबीतच राहावं का? कुणी तर विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांनी. मग हा माणूस पुढं पुढं सरकतोय. रणजित सर असतील, त्या म्हणजे प्रत्येक मैदानात जी बक्षिसाची रक्कम मिळते ते विठ्ठल ड्रायव्हर बुतकर म्हणजे विठ्ठल नानांनी देऊन टाकतात. एवढा मनाचा मोठेपणा दाखवणारी माणसं समाजामध्ये कमीत. मी म्हणत नाही प्रत्येक बैलगाडा मालकांनी ड्रायव्हरला पैसे द्यावेत, कारण प्रत्येक माणूस म्हणजे बैलगाडा मालक हा सगळेच धनवान आहेत असे नाहीत. काही जण सर्वसामान्य शेतकरी आहेत, ते गाडा मालक आहेत. मग त्यांनी जेवढे शक्य होतील तेवढे आपापल्या सोयीनुसार द्यावेत. परंतु ह्या गोष्टी जर घडत असतील आणि एखाद्याचं जर चांगलं असेल, तर मला वाटतं कमेंटच्या आधारावरती किंवा एखाद्या गोष्टीला ट्रोल करून, एखाद्या गोष्टी विनाकारण चर्चेत आणून लोकांनी वाद वाढवू नयेत. यात विठ्ठल ड्रायव्हर बुतकर, बकासूर आणि रणजित सर यांचा आणि माझा काडी मात्र संबंध नाही. व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे, बैलगाडी क्षेत्राला एक चांगले दिवस यायला लागलेत आणि विनाकारण कुठल्या तरी गोष्टीवरती वाद वाढवून या क्षेत्राला वेगळं वळण लागू नये, एवढाच माझ्या व्हिडिओचा उद्देश आहे. मला वाटतं रणजित सरांनी जसं आतापर्यंत विठ्ठल नानांना सहकार्य केलं, तसं इथून पुढे त्यांना सहकार्य करत राहावं. बकासूरवरती असणारं त्या दोघांचंही प्रेम अबाधित राहील, कारण विठ्ठल ड्रायव्हर बुतकर एका मुलाखतीमध्ये असं सांगतायत की बकासूरचं माझ्या काळजामध्ये स्थान आहे. आणि त्यांनी एवढं सुद्धा सांगितलं होतं किंवा सांगितलंय की जर वेळ आली तर मी बकासूरच्या गाडीवरती कधीही बसायला तयार आहे. मग याच्यापेक्षा आणि एखादी व्यक्ती काय वेगळं सांगू शकते मित्रांनो. त्यांचे वैचारिक वाद असतील ते मिटवतील. मोहिलचे असतील, विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचे असतील किंवा रणजित सरांचे असतील, त्या माणसांनी सुद्धा एकत्रित यावं आणि आपल्याकडं म्हणजे तुमच्या तिघांकडे महाराष्ट्र एका चांगल्या दृष्टिकोनातून बघतोय. बकासूर हे त्याच्यामागचं एक सगळ्यात मोठं कारण आहे. मला वाटतं हे समीकरण पुन्हा एकदा एकत्रित यावं आणि महाराष्ट्राला जसं आत्तापर्यंत बकासूरनं वेड लावून सोडलं, अनेकांना या शर्यत क्षेत्रामध्ये सामील करून घेतलं, अनेकांना आपलंसं करून घेतलं. म्हणजे तुम्ही परवा कोरेगावच्या मैदानात बघितलं तर अमित ठाकरे अक्षरशः त्या बकासूरच्या म्हणजे इतके प्रेमात पडले होते की म्हणजे एखादा माणूस एखाद्या नंदीच्या एवढा प्रेमात पडतो, ही खरंच एक कौतुकास्पद आणि लाखात एक बाब असते मित्रांनो. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला हे शर्यत क्षेत्र पुढे न्यायचं आहे, वाद न घालता. असा व्हिडिओ मला असं वाटत नाही की कोणी बनवला असेल. बकासूरवरती, विठ्ठलांवरती वारंवार व्हिडिओ बनवावा हे मला अद्याप वाटत नाही, परंतु हा विषय वारंवार चर्चेत येतोय. रणजित निंबाळकर सरांकडून एवढे पैसे कुठून आले? तर त्यांचे काही मार्केटिंगचे बिझनेस आहेत. त्यांची फलटणमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याची अकॅडमी सुरू आहे. प्रत्येकाचे कमवण्याचे मार्ग वेगवेगळे असतात मित्रांनो. मग मला असं वाटतं की बाबा एखाद्याच्या इन्कमबद्दल जास्त पण चौकशी करणं आपल्याला योग्य वाटत नाही. जो तो आपापल्या बळावरती नाद पूर्ण करतोय. मला वाटलं उद्या मी नाद पूर्ण करेल, तुम्हाला वाटलं उद्या तुम्ही नाद पूर्ण कराल. प्रत्येकाला तो नाद पूर्ण करण्याचा अधिकार आहे, कारण ही संस्कृती, ही परंपरा आणि आपल्या गावगाड्याचा, ग्रामीण जीवनाचा इतिहास जतन करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. एवढाच ह्या व्हिडिओचा उद्देश समजा. भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कमेंट, लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.